आज आपण करणार आहे मैसूर पाक. त्याच्यासाठी 1 कप बेसन घेतलेले. त्याच्यासाठी 1 कपच तूप लागणार आहे आपल्याला. 2 कप साखर. सगळ्यात आधी आपल्याला पाक करायचा आहे. त्यासाठी 2 कप साखर घेतलेली आहे. मोजूनच घ्यायचं सगळं. हे 1 कप पीठ मी 1 कप बेसन पीठ घेतलेले ते टाकून घेते आधी. याच कपाने आपल्याला पाणी मोजता येईल. याच कपाने मी साखर पण घेतली होती. 1 कप पाणी टाकून घेऊ. याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. 1 कप बेसन मध्ये अर्धा कप तूप टाकून घेऊ. ज्या भांड्यात आपण सेट करणार आहे मैसूर पाक त्याला असं तूप लावून घ्यायचं, किंवा बटर पेपर असेल तर तो टाकून घ्या. बेसन आणि तूप छान फेटून घ्यायचे आपल्याला. हे बेसन आणि तूप हे असं झालेले मिश्रण. पाक आपला झालेला आहे करून. असा एकतारी पाक करून घ्यायचा, चिकट एकदम. गरम आहे. पाक आपला झालेला आहे. आता अजून अर्धा कप जे तूप लागणार आहे ते आपण गरम करायला ठेवायचे. संपूर्ण आपल्याला 1 कप तूप इथं लागलेले. हे जे आता मिश्रण करून ठेवले आपण बेसन आणि तुपाचं, ते याच्यात टाकून घ्यायचे आता पाकामध्ये आणि याला छान फेटत राहायचे. सारखं मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचे. आपण जे तूप गरम करायला ठेवले ते याच्यावर थोडं थोडं टाकायचं. एका हाताने तूप टाकायचं, एका हाताने फेटून घ्यायचं.
परत थोडं तूप टाकून घ्यायचं. तूप पण गरमच करायचं चांगलं, थंड होतं. परत गरम करून घ्यायचं. सगळं तूप टाकून घेतलेलं आहे मी, अर्धा कप. खाली लागून द्यायचा नाहीये, असं चांगलं मिक्स करत राहायचं. याला थोडंसं चिटकू शकतं हे खालून. गॅस थोडा आता बारीक केलेला आहे. थोडा आता मोठा करून एकदा छान याला फेटून घ्यायचंय. मिश्रणाचा आता कलर छान झालेला आहे, चेंज झालेला आहे थोडा. कमी जास्त गॅस करूनच आपल्याला हे करून घ्यायचंय. मिश्रण आता आपलं होतच आलेलं आहे, एकदम मस्त झालेलं आहे. हे असं झालं ना, थोडा मोठा गॅस करायचा आणि पटकन याला पेटत राहायचं. आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण ज्या भांड्यात ह्याला सेट करणार आहे त्यात टाकून घेऊ. आपल्याला ही नंतरची जी स्टेप्स आहे ती पटकन आपल्याला करायची आहे. पटकन याला ओतून घ्यायचंय. आता एक 5 मिनिटानंतर याला लगेच कट करून घ्यायचं, नाही तर हे पूर्ण सेट झाल्यावर पण मग याचे पीस चांगले होत नाही. एक 5-10 मिनिटं झालेत, हे अजून गरमच आहे, तोपर्यंत आपण याचे पीस करून घेऊ कट. आता हे आपण कट करून घ्यायचे. खूप गार झाल्यानंतर हे कट होत नाही, खूप मग ते तुकडे पडतात, व्यवस्थित होत नाही. खूप छान झालेली आहे.
तुम्ही पण अशी नक्की करून बघा.